वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन आता लोकांचे प्रश्न ऐकत आहात, जे तुमच्या डिपार्टमेंटशी पोलीस डिपार्टमेंटशी रिलेटेड आहे अशा अनेक प्रश्न लोकांनी समोर आणलेले आहेत. कसा हा अनुभव आहे आणि या तुमच्या दरबारला कसा रिस्पॉन्स होतो? नाही, मी पहिल्यांदाच मुंबईमध्ये अशा पद्धतीचा जनता दरबार हा झाला, पण ह्याकरिता पुढाकार हा संपूर्ण दिलीप मामांनी घेतला होता. शिवसेनेचे आमदार आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलेलं आहे आणि जी 5 खाती आज राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहेत. गृह असेल, त्याच्यामध्ये रेव्हेन्यू असेल, ग्रामविकास असेल, अन्ननगरी पुरवठा आहे, फूड अँड ड्रग आहे, या 5ही विभागाशी संबंधित जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या थेट सोडवण्याकरिता दिलीप मामांनी हा पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच हा पहिल्यांदा हा जनता दरबार होऊ शकला आहे. परंतु मुंबईकरांच्या समस्या, मी देखील मुंबईचा असल्यामुळे बऱ्यापैकी समस्या ज्ञात आहेत. ज्या काही तक्रारी आल्या आहेत नक्कीच त्याच्याबद्दल त्वरित कारवाई DCP सरांपासून ते सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी आज इथे होते आणि महसूलचे संबंधित अधिकारी होते आणि BMCचे देखील संबंधित अधिकारी होते. त्यामुळे काही काही ठिकाणी जॉईंट ऑपरेशन करावे लागणार आहेत. अंमली पदार्थांचे जे प्रश्न समोर आलेले आहेत त्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स आपल्या सरकारचा आहे, आमच्या सरकारचा आहे आणि त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की ज्या ज्या लोकेशनच्या बाबतीची माहिती आता रहिवाशांकडनं जे आम्हाला मिळालेले आहे, जे दिलीप मामांकडनं मला मिळालेले आहे, सगळ्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन करावं तर कोमिंग ऑपरेशन करू. परंतु हे सगळ्या पानपट्ट्यांपासून ज्या ज्या ठिकाणी हे ड्रग्ज विक्रीचे प्रकार चालतात ते प्रत्येकावरती कडक कारवाई केली जाईल. सर, एकूण आता मुंबईभर अशा प्रकारे तुम्ही जाणार आहात का? ठिकठिकाणी असे दरबार होतील का? कारण मंत्रालयापर्यंत लोकांना येणं कधी पॉसिबल असतं, मंत्री थेट आता घरापर्यंत जातात. नाही, बरोबर आहे. आमचा प्रयत्न आहे की जनतेपर्यंत पोहोचून थेट त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहेच. मागील काही महिन्यांपासून हा मी देखील स्वतः दौरा चालू केलेला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मी सोलापूरला होतो, त्यानंतर मी लातूरमध्ये होतो, त्यानंतर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतो, आज मुंबईमध्ये आहे. तर असे प्रश्न सोडवण्याकरिता थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि विशेषतः मुंबईमध्ये देखील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरिता आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. जसा दिलीप मामांनी पुढाकार घेतला आहे तसंच आमचे मुंबईतले अजून आमदार आहेत मुरलीभाई पटेल, त्यांनी देखील असाच थेट पुढाकार घेतला आहे. आता इथून मी दादरला चाललो आहे, तिथे आमचे माजी नगरसेवक अमेय घोले आहेत, त्यांनी देखील काही समस्या आणल्या होत्या. तिकडे आता जनता दरबार आहे, त्या ठिकाणी आम्ही देखील काही भेटी देणार आहोत. तर मला वाटतं लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तर आम्ही करतोच आहोत, परंतु माझा देखील प्रयत्न आहे की जी जबाबदारी दिलेली आहे ती थेट जनतेपर्यंत पोहोचवून प्रयत्न करतो. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याकडे महसूल विभाग आहे, पार्थ पवारांचं प्रकरण समोर येत आहे. आपल्याकडे महसूल विभाग आहे, त्यांनी 1800 कोटींची सरकारी जमीन निव्वळ 300 कोटीला विकत घेतलेली आहे आणि त्याचं श्रीलंका शुल्कामध्ये देखील बेकायदेशीर नाही. ह्या प्रकरणाची अजूनपर्यंत माझ्याकडे कुठली माहिती नाही आहे, कारण ते जरी मी महसूल राज्यमंत्री असू तरी सुद्धा महसूल विभागाने जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये माझ्या कार्याशी कुठला अजूनपर्यंत संबंध आलेला नाही आहे. परंतु अर्थातच ह्या प्रकरणाची जी काही माहिती आहे ती माननीय बावनकुळे साहेब देतीलच महसूल मंत्री म्हणून. परंतु माझा विश्वास आहे, बघा, शेवटी जो काही विषय समोर आलेला आहे त्याचे काही राजकीय रंग किती आहे, त्याचं तथ्य किती आहे हे तपासावं लागेल. तपासून त्याच्यावरती मला बोलता येईल. उद्योग विभागाकडून काही चुका झाल्या मुख्यमंत्री म्हणतायत, याच्याकडे कसं पाहता या प्रकरणामध्ये उद्योग विभाग? मी पुन्हा सांगतो, मला ह्या प्रकरणाची आजच सकाळी मी हे प्रकरण समोर आलेलं पाहिलेलं आहे, त्यामुळे ह्या प्रकरणाची मी संपूर्ण माहिती घेऊनच त्याच्यावरती बोलू शकतो. भाजपने ज्या जिल्हा प्रभारीची नियुक्ती केलेली आहे, कुठेतरी महायुतीच यामध्ये होती जाते, कारण ठाण्यात बघितलं तर गणेश नाईकांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे. कुठेतरी शिवसेना शिंदे पक्षाच्या शिवसेना भाजप युतीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीचं गढूळ वातावरण नाही, अतिशय चांगलं वातावरण आहे. आमचं कोऑर्डिनेशन देखील अतिशय चांगलं आहे. उलट मुंबईमध्ये असेल किंवा मुंबईच्या बाहेर देखील मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मी असली, उदयजी असतील, रवीजी असतील, आम्ही रवींद्र चव्हाण साहेब असतील, आम्ही सर्व संपर्कामध्ये आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी युती झाली पाहिजे असे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आपापसामध्ये आमची कुठलीही रस्सी खेच नाही आणि काही काही ठिकाणी कदाचित युती होणार नाही, काही स्थानिक प्रश्न असतात, पण युती नाही झाली म्हणून आमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कटुता येणार नाही.
मैत्रीपूर्ण ते लढत होईल, परंतु जास्तीत जास्त ठिकाणी युती व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत. महायुतीबद्दल सगळे बोलतात, मात्र स्वबळाची चाचपणी देखील सगळीकडे सुरू आहे असं पाहायला मिळतं. सगळेच पक्ष नाही करणारच ना. बघा शेवटी पक्ष म्हणून आज प्रत्येकाला वाटतं की आमचा पक्ष वाढला पाहिजे. प्रत्येकाची भावना असते की आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय द्यायची ही संधी असते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आमचा प्रयत्न असतो. परंतु अशा वेळेस नक्कीच दोन्ही बाजू ह्या आम्ही बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना न्याय देत असताना अर्थातच युतीचा कुठे अपमान होऊ नये असे आमचे प्रयत्न असतील. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की युतीला मतदान करू नका. आता विरोधी पक्षामध्ये असताना ते असं बोलणार आहेत, त्यांना दुसरं काम नाही आजचं. आणि पण एक मात्र त्यांचं अभिनंदन आहे की मुख्यमंत्री असताना ते बांधावर गेले नाहीत, परंतु मुख्यमंत्री नसताना आता ते बांधावर पोहोचलेले आहेत. म्हणून मुख्यमंत्री पदावर जर का बांधावर गेले असते तर कदाचित त्यावेळेला त्यांना शेतकऱ्यांना अजून न्याय देता आला असता. परंतु बघा शेवटी आज विरोधकांचं काम आहे टीका करणं, परंतु विरोधाला विरोध करणं, विरोध म्हणून विरोध करणं, मला वाटतं ही देखील कुठेतरी एक विसंगती पाहायला मिळते. त्यांना एवढंच सांगेन मी, ते माझ्यापेक्षा फार मोठे आहेत, मी फार लहान आहे त्यांच्यासमोर. परंतु आज महाराष्ट्रातला शेतकरी हा समाधानी आहे. त्यांनी मराठवाड्यात एकाच ठिकाणी फक्त गेले होते, परंतु काही दिवसापूर्वी मी सोलापूरला देखील होतो. काल देखील आम्ही वारीच्या निमित्ताने एकादशीच्या निमित्ताने आम्ही पंढरपूरला होतो. तिथला शेतकरी 100% समाधानी आहे जी सरकारने मदत दिली आहे त्याच्यावर. उद्धव ठाकरे म्हणतात शिंदे सोडून युती चालेल, शरद पवार म्हणतात भाजप सोडून युती चालेल. शिवसेनेचं काय मत आहे, कोणाबरोबर युती आणि कोण चालणार नाही? त्यांना काय वाटतं ह्याच्याने काही फरक पडत नाही. आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा, तिघही नेत्यांचं अतिशय उत्तम कॉम्बिनेशन आहे आणि महायुती म्हणून आमचं सरकार मजबूतीने काम करते. धन्यवाद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.